प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकार जे आणू पाहत आहे, हा कायदा कुठल्याही परिस्थितीत होऊ नये यासाठी सामाजिक संघटना, राजकीय पक्ष हे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकवटले आहेत. कालच हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात राज्यामध्ये मुंबईतच आंदोलन झालं आणि त्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा जी.आर. देखील मागे घेतला आणि आज जनसुरक्षा विधेयक जे आज विधिमंडळाचा अधिवेशनाचा पहिलाच दिवस असताना आझाद मैदानामध्ये सर्व राजकीय पक्ष जे विरोधातले आहेत, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि त्याबरोबर माकप, भाकप, सकप, समाजवादी पक्ष असे सगळेच पक्ष एकवटले आणि एक मोठं आंदोलन आझाद मैदानावर आज झालं. तर या संदर्भामध्ये नेमकं हे जनसुरक्षा विधेयक या संदर्भात नेमकं काय आहे हे जाणून घेण्याबरोबरच नागरिक किंवा संघटना आणि विरोधी पक्ष या विरोधात एकवटले आहेत. या सगळ्यांची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आपण महाराष्ट्राचे पूर्व IPS अधिकारी ज्यांची मोहल्ला कमिटी आजही महाराष्ट्रामध्ये गाजते आहे, असे माननीय निवृत्त IPS अधिकारी माननीय सुरेश खोपडे सर यांना आपण या ठिकाणी. सुरेश खोपडे सर, आपलं त्रिवेज मीडियामध्ये स्वागत. नमस्कार. तर सर, आपल्याला सर्वप्रथम मी हाच प्रश्न विचारणार की महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली जो कायदा सध्याचं वर्तमान राज्य सरकार आणू पाहत आहे, या कायद्याच्या विरोधात राज्यातील सर्व सामाजिक संघटना आणि विरोधातले सर्व राजकीय पक्ष एकवटले आहेत आणि यांनी एकमुखाने मागणी केली आहे की हा कायदा नागरिकांचा मूलभूत अधिकारांचा हनन करणारा आहे, त्यामुळे तो विधिमंडळात येताच कामा नये अशी मागणी सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी केली आहे. आपलं नेमकं या कायद्याविषयीचं पहिलं निरीक्षण नेमकं काय? नमस्कार. मी या कायद्याकडं 3 भूमिकेमधून पाहतोय. एक सामान्य नागरिक, दुसरं म्हणजे ऍक्टिव्हिस्ट आणि तिसरं म्हणजे निवृत्त सनदी अधिकारी ज्यांनी या कायद्याचं, अशा कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. तर पहिल्यांदा मी पोलीस अधिकारी म्हणून, चळवळ्या म्हणून असं स्पष्टपणे म्हणेल की हा सरकारने आणलेला एक प्रचंड घातक ड्रॅकॉनियन कायदा असं मी याचं वर्णन करेल. कारण त्याच्यामध्ये जनसुरक्षा राखताना एखादी व्यक्ती किंवा एखादी संघटना, ती भले रजिस्टर असो अगर नसो, यांनी काही बोललं, लिहिलं, कृत्य केलं तर त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था, शांतता बिघडली असं गृहीत धरून या कायद्याखाली कारवाई केली जाणार आहे. आणि या कायद्यातली सगळी कलम ही दखलपात्र स्वरूपाची, म्हणजे लगेच पोलिसाला अटक करू शकतात आणि नॉन बेलेबल, म्हणजे त्याच्यामध्ये जामीन मिळू शकत नाहीत, अशा प्रकारची केलेली आहे. आणि मग एक पोलीस अधिकारी म्हणून अशा प्रकारच्या कायद्याची गरज आहे का? खरं तर भारतातील हे फौजदारी कायदे प्रचंड ड्रॅकॉनियन, प्रचंड घातक स्वरूपाचे आहेत. तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगतो. आमच्याकडं ऑलरेडी वेगवेगळे कायदे आहेत आणि एक उदाहरण असं की आपण रात्री किंवा दिवसा रस्त्यानं चाललोय आणि एखादा हवालदार आला आणि त्यानं आपल्याला अडवलं आणि विचारलं की बा तुमचं नाव सांगा, आणि मी म्हटलं की बा मला काही नाव सांगायची गरज नाही किंवा मी नाव सांगायला नकार दिला, त्या हवालदाराला, त्या पोलिसाला मला अटक करून जेलमध्ये टाकण्याचा अधिकार आहे. म्हणजे अगोदरच इतके ड्रॅकॉनियन, एवढे कडक कायदे आहेत. एवढंच नव्हे तर रात्री एखादा संशयानं फिरत आहे, म्हणजे रात्री कोणी फिरायला एखादा निघाला आणि त्या हवालदाराला वाटलं की याला आपण धडा शिकवूया, तर त्याला तो पकडेल, कोर्टापुढे हजर करेल आणि आरोप असा ठेवेल की तो संशयितपणे रात्री फिरताना दिसून आला. असे ड्रॅकॉनियन कायदे असताना पुन्हा नवीन कायदा आणायची गरज काय? आणि पुन्हा त्यांनी जे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीजच्या बद्दल हा कायदा आणायचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारचा कायदा अगोदरच UPA या नावाने आपल्याकडं अस्तित्वात आहे आणि त्याच्यामध्ये अशाच प्रकारची कारवाई करता येते, ज्याला अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट हा 67 साली पास झालेला आहे. आणि असं असताना सुद्धा हा नवीन कायदा आणण्याचा जो प्रयत्न आहे सरकारचा, तर यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारचा हेतू साफ नाही. आम्ही ऍक्टिव्हिस्ट म्हणून ज्या पद्धतीने म्हणतो की यांना सगळ्या चळवळी दडपून टाकायचे यांना, आणि त्याच्यामध्ये साधी गोष्ट आहे की तुम्ही नुसते पैसे गोळा केले या नावावरून देखील, या कारणावरून देखील तुम्हाला ते या कायद्याखाली अटक करू शकतील. परंतु अगोदरच गेले 100 वर्ष
राष्ट्रीय स्वयंसेवक नावाची संघटना आहे, ती रजिस्टर्ड नाही, ती पैसे गोळा करते, कोट्यावधीचे व्यवहार करते, मग त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे का? तर ते करत नाहीत, परंतु हे चळवळी दडपण्यासाठी ही सगळी हालचाल चालू आहे. आणि दुसरा जो हेतू यांचा आहे की या सरकारला, देवेंद्र फडणवीस सरकारला, ब्राह्मणी विचारसरणीवरती हिंदू राष्ट्र आणायचे आणि मग या हिंदू राष्ट्राला विरोध करण्यासाठी कुणी संघटितपणे उभं राहिलं, कुणी पैसे जमा केले, कुणी आक्षेप जरी घेतला तरी त्याला पकडून जेलमध्ये टाकायला पाहिजे, याच्यासाठी हा कायदा यांनी आणलेला आहे. आणि चळवळी बरोबरच यांना ब्राह्मणी श्रेष्ठत्वावरती इथं राज्य निर्माण करायचे, यासाठी चाललेली त्यांची ही हालचाल आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. बिलकुल बिलकुल. या संदर्भामध्ये म्हणजे या कायद्याच्या संदर्भामध्ये अर्बन नक्सलाइट हा शब्द वारंवार येतो, परंतु त्या ड्राफ्टमध्ये ती संकल्पनाच नाही किंवा असं नक्सलाइट्स काय आहे किंवा काय या कुठल्याही व्याख्या केलेल्या नाहीत. मग हा अर्बन नक्सलाइट्स यांचा बंदोबस्त करण्यासाठी हा कायदा येतोय असा प्रचार किंवा अपप्रचार म्हणता येईल सरकार नेमकं का करता आहे? म्हणजे काय या संदर्भात सरकारला नेमकं काय म्हणायचं आहे? नाही, या सरकारला, देवेंद्र फडणवीसांना वाटतं की माझ्याशिवाय या जगामध्ये शहाणं कुणीच नाही, कुणाला काही कळतच नाही. तुम्ही म्हणता ते अगदी पूर्णपणे खरं आहे की या अर्बन नक्षलवादी ऍक्टिव्हिटीज नष्ट करण्यासाठी म्हणून हा कायदा आणलाय, असं ते बाहेरच्या ड्राफ्ट मध्ये म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष या संपूर्ण ऍक्ट मध्ये एकदाही उल्लेख या अर्बन नक्षलवाद याच्याबद्दल नाही. अर्बन नक्षलवाद कशाला म्हणायचं, अर्बन नक्षलवादी कोण, याबद्दलचा देखील उल्लेख नाही. परंतु मग जनमत असं तयार करण्यासाठी की सरकारला खरोखर नक्षलवाद नष्ट करायचा आहे म्हणून हा कायदा आणलेला आहे. आणि मग त्यांचे जे सगळे अंधभक्त आहेत त्यांची मोठी फौज तयार करून हा कायदा पुढे रेटण्यासाठी त्यांचा डाव चाललेला आहे. बिलकुल. पण सर म्हणजे अशी ही जी वेळ म्हणजे सध्या म्हणजे सरकारकडे पूर्ण बहुमत आहे, ज्याला आपण खरं तर पाशवी बहुमत असं म्हणतात, अशा प्रकारचं बहुमत आहे आणि हे बहुमत असताना त्यांना कुठलंही म्हणजे कुठलंही काम करण्यासाठी काही अडथळा नाही विरोधी पक्षांचा. अशा वेळी हा कायदा आणणं याच्या मागे म्हणजे जितकी विरोधकांना नमवणं ही भूमिका आहे की नागरिकांनाच वेठीस धरणं ही नेमकी भूमिका आहे? म्हणजे या दोन्ही भूमिकाच ही सरकारच्या मनात आहेत की नेमकं काय आहे? काय या संदर्भात सांगता? नाही, मी म्हटलं त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसना लोक समजू शकत नाहीत. त्यांच्या पोटामध्ये जे आहे तर त्यांना इथं हिंदू राष्ट्र आणायचे आणि त्यांना इथल्या राज्य व्यवस्थेवरती, राज्य संस्थेवरती, धर्म संस्थेचा अंकुश ठेवणारं राज्य तयार करायचं. आणि मग त्याच्यासाठी हा कायदा त्यांच्यासाठी खूप प्रभावी ठरणार आहे. कारण कुणी काही बोललं तर आमच्या धर्माविरुद्ध बोललं, जाती विरुद्ध बोललं, आमच्या भावना दुखवल्या म्हणून त्याला अटक केलं जाईल. कोणी पैसे जमा केले विरोध करण्यासाठी, संघटना स्थापन केली, रजिस्टर केली, नाही केली तरी त्यांना दाबता येऊ शकेल. आणि यासाठी ही भविष्यातला विचार करून हा कायदा तयार करण्याची त्यांची घाई चाललेली आहे. आणि पुन्हा जसं म्हटल्याप्रमाणे काही कायदे मागे घेतले तर ते फार धूर्त आहेत. ते खडा टाकून पाहतात, जनतेचा अंदाज घेतात की आपल्या बाजूने किती लोक आहेत, त्यांच्या बाजूने किती लोक आहेत, जनमत काय आहे. आणि मग हळूहळू लोकांची तयारी होईल की अरे खरोखरच नक्षलवाद करण्यासाठी हा राजकीय नेता प्रयत्न करतोय तर त्याचे हात बळकट का करायला नको. तर हे त्यांचे सगळे डावपेच आहेत. तर या डावपेचाला सामान्य लोकांनी, जनतेनं आणि विरोधी पक्षानं बळी पडायला नको, इव्हन मीडियानं देखील. आणि म्हणून निकरानं या अशा कायद्याचा आपण विरोध केला पाहिजे. आम्ही देखील पुण्यामध्ये अनेक बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये आम्ही मांडणी केली आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं की ऑलरेडी एवढे कडक कायदे असताना तुम्हाला या नवीन कायद्याची गरज काय आहे. तर अशा प्रकारे दडपशाहीचं वातावरण तयार करण्यासाठी हे एक टाकलेलं पाऊल आहे असं मला याच्यामध्ये वाटतं. पण सर म्हणजे भारतीय संविधान किंवा एक या संदर्भामध्ये कुठलाही कायदा असेल म्हणजे राज्य सरकार करत असेल किंवा केंद्र सरकार करत असेल, अशा वेळी कायदा जर नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणत असेल तर अशा वेळी त्या कायद्याचं
पुनर्निरीक्षण करण्याचं किंवा तो वैध अवैध ठरवण्याचे अंतिम अधिकार न्यायालयाला देखील आहेत. तर जेव्हा नागरिकांच्या संदर्भातल्या मूलभूत अधिकारांवर अशी जर काही चर्चा होत असेल तर या संदर्भात स्वतः सरकारला असं का वाटत नाही की अशा प्रकारे जर आपण कायदा केला तर आपण निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा घटनापीठाच्या कचाट्यामध्ये असा प्रकारचा कायदा सापडेल, ही भीती त्यांना नाही का? किंवा हे असं त्यांना वाटत नाही का? नाही, त्यांना भीती वाटतच नाही. खरं तर आपल्याकडे आता घटना राहिलेलीच नाही. आमच्यासारखा जो अभ्यासक आहे या घटनेचा आणि ज्या पद्धतीने ऍडमिनिस्ट्रेशन चाललेलं आहे, तर ही घटना ही खरं तर नागपूरवरून ही घटना सगळी चालवली जाते, ठरवली जाते. आत्ताच त्यांच्या एका पदाधिकाऱ्यांनी जे वक्तव्य केलं की या राज्य घटनेमध्ये जे सोशलिस्ट आणि सेक्युलर हे शब्द घातलेत हेच मुळी चुकीचे आहेत, अशा प्रकारे वातावरण तयार करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे यांनी राज्य घटना उखडून टाकण्याबद्दलचीच पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे, वातावरण करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं त्यांना या जनतेच्या दबावाची भीती मुळीच वाटत नाही, कारण त्यांनी इतके अंधभक्त या 11 वर्षामध्ये निर्माण केलेले आहेत. 11 नव्हे तर गेले 100 वर्ष हे काम चालू आहे. पण आपल्या सामान्य लोकांचं त्याच्याकडे लक्ष नसल्यामुळं हा कॅन्सर प्रचंड पद्धतीनं आता वाढत चाललेला आहे आणि आत्ताची शेवटची स्टेज आहे. तर याच्यावर काही तात्पुरती मलमपट्टी नव्हे, तर याच्यावरती आपल्याला मोठं ऑपरेशनच करावं लागेल आणि मग ही जी वृत्ती सरकारची एका विशिष्ट पक्षाच्या विचारसरणीची चालू आहे त्याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल आणि ती छाटूनच काढावी लागेल. बिलकुल. सर, म्हणजे हा जो कायदा आहे, आज जर सरकारकडे आपण पाहिलं, राज्य सरकारकडे पूर्णपणे बहुमत आहे. म्हणजे विधानसभा असेल, विधान परिषद असेल, अशा दोन्ही बाजूला त्यांचं बहुमत आहे आणि या कायद्याला जो विरोधी पक्ष किंवा सामाजिक संघटना जे विरोध करतायत त्यांचं विधिमंडळातील स्थान हे अल्पसंख्य आहे. अशा वेळी हा कायदा मंजूर होण्याची शक्यता अधिक आहे की महाराष्ट्राच्या जनरेट्याचा एकूण आवाज पाहता हे विधेयक सरकार मागे घेऊ शकतं? यापैकी आपल्याला नेमकं काय वाटतं? मला वाटतं की यांना आता जनमत जे आहे ते 5 वर्षासाठी, म्हणजे पुढच्या अजून 4 वर्ष आहे, नंतर पुन्हा त्यांना आमच्याकडेच यावं लागणार आहे, जनतेकडे यावं लागणार आहे. आणि म्हणून जर जनतेने आत्ताच आपला विचार केला, आपली शक्ती जमा केली आणि शक्तीनं प्रतिकार केला, तर सरकार हे पुढे जाऊ शकणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पण जनतेचा रेटा हा प्रचंड वाढला पाहिजे आणि तो सगळ्या पद्धतीनं हा दबाव निर्माण केला गेला पाहिजे. तर तो जर केला तर किती जरी पाशवी बहुमत असेल तरी सरकार काही करू शकणार नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. तुम्ही या संदर्भात, म्हणजे या विधेयकाच्या अनुषंगानं पुण्यामध्ये तुम्ही सक्रियपणे बैठक घेतात, या संदर्भात जनजागृती करतात. तर जनतेचा, म्हणजे या कायद्याच्या संदर्भातला दृष्टिकोन नेमका काय आहे? तो एक सकारात्मकपणे तुमच्या दृष्टीने वाढताना दिसतो आहे की जनतेला अजून हे कळलेच नाही? नेमकं काय परिस्थिती आपल्याला जाणवते? जनतेला अजून कळलेलं नाही फारसं, हे मात्र मान्य करावं लागणार आहे. कारण ज्या पद्धतीनं प्रचार व्हायला पाहिजे मीडियामध्ये असेल किंवा पॉलिटिकल पार्टीजने तो करायला पाहिजे, विशेषतः विरोधकांनी करायला पाहिजे. आम्ही जे जमलो होतो तर 30-40 वेगवेगळ्या सामाजिक संघटना जमलेल्या होत्या. त्याच्यामध्ये ऑफकोर्स राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते, काँग्रेसचे पदाधिकारी होते, कम्युनिस्ट पार्टीचे पदाधिकारी होते. पण ज्या पद्धतीनं घुसळण व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये तशी झालेली नाही असं मला आता तरी वाटतं. बिलकुल. सर, एक अर्बन नक्षल हा जो शब्द आहे, म्हणजे आता तर तो केंद्र सरकारही त्याचा उच्चार बऱ्याच वेळा करते. हा शब्द पहिल्यांदा उगम पावला तो महाराष्ट्राच्या तत्कालीन गृहमंत्री असलेले, माजी दिवंगत गृहमंत्री असलेले आर पाटील यांच्या काळामध्ये. त्यांच्या काळात आपणही पोलीस प्रशासनात होते. आर पाटलांनी हा शब्द किंवा ही संकल्पना नेमकी कुठून आणली, कशी आणली? म्हणजे या संदर्भातला आपला नेमका अनुभव काय? पोलीस प्रशासनात असताना अनेक गृहमंत्र्यांनी हा शब्द वापरल्यानंतर. नाही, मला वाटतं तो पाटलांनी हा शब्द वापरला नसावा किंवा नाही. तो शब्द असा मीडियामध्ये आणि काही विरोधकांनी वापरल्याचं माझ्या लक्षात मला आठवतंय. अर्बन नक्षल म्हणजे नक्षलवादी विचारसरणीचे लोक शहरामध्ये येऊन राहून तिथं सूत्र चालवतात वगैरे.
त्यावेळेला आर पाटील स्पष्टपणे म्हटले होते की अर्बन नक्षलवादी जर असतील तर मलाही अर्बन नक्षलवादी म्हणून घ्यायला आवडेल वगैरे वगैरे, म्हणजे त्यांना त्या फिलॉसॉफीला त्यांनी पाठिंबा दिल्याचं मला आठवतंय. पण अशा पद्धतीनं त्याची एक वैचारिक भूमिका, फिलॉसॉफिकल मांडणीला छेद कसा देता येईल यासाठी काही महत्वाच्या लोकांना अडकवण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे. आणि कुठल्याही माणसाने विचार केला की सरकार विरोधी किंवा आर्थिक बाबीनं गरिबांच्या बद्दल वगैरे, तर त्याला तो नक्षलवादी ठरवला जाईल आणि त्याला काम करता येणार नाही. आणि मग यांना जे आता जे RSS ला जे म्हणायचे की हे राष्ट्र सोशलिस्ट नाही, सोशलिस्ट राष्ट्रामध्ये समता हा शब्द वापरला जातो आणि या RSS ला समता नकोय, त्यांना हवी समरसता. तुम्ही श्रीमंत असतील, गरीब असतील, गरीब राहतील, श्रीमंत राहतील, पण आपण एकत्र राहूया. आणि म्हणून मग त्यांना ही विषमता नष्ट करण्यासाठी जे काही इंटेलेक्च्युअल काम करतायत, तर त्यांना शिह देण्यासाठी म्हणून यांची धडपड चालू आहे. आणि हा यांच्या पक्षीय पॉलिसीचा हा लॉंग टर्म मधला विचार आहे, असं माझं मत आहे. सत्ताधारी ज्या पद्धतीनं हा कायदा बनवण्यासाठी अधिक एकजुटीने सरसावलेले आहेत, त्या दृष्टीनं राज्यातल्या विरोधी पक्ष असणारे, म्हणजे आता खास करून आपण जे महाविकास आघाडी म्हणून ज्यांना विरोधी पक्ष म्हणून पाहतो, त्या पक्षांची भूमिका विरोध करण्याची आपल्याला समाधानकारक वाटते किंवा ती निर्णायक वाटते, किंवा त्याच्यामध्ये त्यांची प्रामाणिक भूमिका आपल्याला दिसून येते का? या संदर्भात म्हणजे विरोधी पक्षाच्या भूमिकेसंदर्भातही आपल्याला नेमकं काय वाटतं? हा, मी तसा पॉलिटिक्स मध्ये देखील ऍक्टिव्ह आहे. तुम्हाला माहिती मे 2014 ची निवडणूक आम आदमी पक्षातर्फे बारामती मधून लढवली होती आणि पॉलिटिकल ऍक्टिव्हिझम वरती माझं काम चालू आहे. आणि विरोधी पक्षाबद्दल जर तुम्ही म्हणाल तर आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांची कशी फाटाफूट झाली. आणि मग या विरोधी पक्षांनी आपला जो एक आत्मविश्वास जो असतो विरोधकाचा, पक्षाचा, तो बराचसा त्यांचा ढासळलेला आहे. आणि त्यामुळं मग स्वतःचं घर सांभाळण्यामध्ये ते जेवढी शक्ती वापरतात किंवा त्यांना खूप शक्ती वापरावी लागते, त्यामुळे मग बाहेरच्या पॉलिसी बद्दल त्यांना वेळ मिळणं आणि तेवढ्या ताकदीनं काम करणं हे शक्य होत नाही. आणि तो विरोधी पक्षाकडे दुबळेपणा आलेला आहे, हे मात्र मला नक्कीच मान्य करावे लागेल. बिलकुल. पण सर, म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये एक शेवटचा प्रश्न मी असा विचारतो की या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे नागरिकांना काय सांगावं असं आपल्याला वाटतं, आणि आजची परिस्थिती तुम्हाला उद्याचं एक या संदर्भातलं या कायद्याच्या अनुषंगाने जर आपण बोलायचं म्हटलं तर उद्याचा वेळ हा आशादायक वाटतो आहे असं आपल्याला काही सांगता येईल का या संदर्भामध्ये? नाही, लोकांना मी स्पष्टपणे पुन्हा अगोदर मी सांगितल्याप्रमाणे सांगू शकतो की हा खूप ड्रेकॉनियन असा कायदा आलेला आहे. याची आवश्यकता नाही. सामान्य माणूस याच्यामध्ये भरडला जाईल. याच्यामध्ये जे ब्रुटल क्रूर असं सरकार पुढे येऊ घातलेलं आहे, तर त्याला अटकाव करणं आपल्याला प्रचंड अवघड जाईल. हे समता नाकारणारं असं मोठं प्रशासन निर्माण होईल आणि मग ते एका धर्माचं राष्ट्र निर्माण व्हायला सुरुवात होईल. आणि ते टाळण्यासाठी आपल्याला या कायद्याविरोधी आवाज उठवला पाहिजे. आणि लोकांनी ठरवलं तर सरकार नक्कीच माघारी घेऊ शकतं, असं मला सांगावं असं वाटतं. फार धन्यवाद सर. आपण थ्रीवेज मीडियाला या संदर्भामध्ये आपली वेळ दिली आणि अतिशय मोजक्या शब्दामध्ये आपण या कायद्याचं भीषण स्वरूप आणि या कायद्याने येऊ घातलेली जी काही बाब आहे, गंभीर आहे, ती कशी गंभीर आहे हे मोजक्या शब्दात आणि अतिशय कमी वेळात आपण समजावून सांगितलं. याबद्दल थ्रीवेज मीडियातर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. नमस्कार मित्र हो, गेली 12 वर्ष थ्रीवेज मीडिया तटस्थ पत्रकारितेचा आणि खास करून फुले शाहू आंबेडकर विचारांना घेऊन
सातत्यानं आपली पत्रकारिता करत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे साधनांची एक मुबलकता लागते, परंतु तरीही 12 वर्ष आम्ही हे चालवलेलं आहे. आता तटस्थ पत्रकारितेसाठी निश्चितपणे आपल्या मदतीची गरज आहे आणि ही मदत करण्यासाठी आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे आमच्या ह्या स्कॅन कोडवर स्कॅन करून आपली मदत देऊ शकतात. आपल्या यथाशक्तीप्रमाणे त्रिवेज मीडियाच्या एका दमदार वाटचालीसाठी आणि तटस्थ पत्रकारितेच्या वाटचालीसाठी आपलं हे योगदान आवश्यक आहे. धन्यवाद.